या पुढील सामन्याचं समालोचन करण्याची मी विनंती करतोय माझे मित्र चेतन माळी. आपण समालोचनाची धुरा सांभाळायची आहे. तर निश्चितपणे माझा मित्र चेतन याने मला विनंती केली की या डी ग्रुपचे मॅचेस तू संपव, त्याच्यानंतरच समालोचनाची धुरा मी निश्चितपणे सांभाळेन. त्याच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा आपणासमोर समालोचनाची धुरा सांभाळत आहे. तर आता पाहायला मिळणार आहे आपल्याला सामना साई कृपा विरुद्ध पद्मदुर्ग वॉरियर्स. तर पद्मदुर्ग वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करता साई कृपा संघाला. तर साई कृपा संघाची सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते ती रुपेश आणि शुभम. पहिल्याच चेंडूवरती टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आमोदच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, परंतु निर्धाव चेंडू. आणि आता मात्र चांगला फटका, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं ते साईराज याच्याकडनं आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतोय तो रुपेश याला. 2 धावेने संघाचं खातं मात्र खोललेलं आहे. पुन्हा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विवेक याच्याकडनं पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी नदीम याची देखील पाहायला मिळते. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू, पुन्हा एकदा निश्चितपणे धावा मिळत आहेत. 2 4 चेंडू आणि 4 धावा. निश्चितपणे अडवण्याचा चेंडू अडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता तो आशिष यानं, परंतु चेंडू थोडासा दूर असल्या कारणाने निश्चितपणे याचा फायदा झाला. तो बाह्य चेंडू आहे, बाईज नाहीयेत. एक अवांतर धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 धावांवरती. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा टॅप सर्वात पटकावलेला चेंडू, निश्चितपणे धावबादची संधी होती, थोडंसं फंबल झालंय तिकडे, मिसअंडरस्टँडिंग झालंय. चेंडू मी पकडू का तू पकडू या गडबडीत गोंधळामध्ये निश्चितपणे फायदा झाला तो साई कृपाचा. रुपेश आणि शुभम याला या 1 धावेने धावसंख्या मात्र उंचावले, धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती. सामना करेल शुभम. चांगला फटका शुभम कडनं पाहायला मिळाला. या 1 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 7 धावांवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नो लॉस. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय. दुसरं षटक घेऊन येतंय मला वाटतंय स्वतः कर्णधार नाही, थोडंसं बदल आहे गोलंदाजीमध्ये, बदल आहे. साईराज येतोय गोलंदाजी करता. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय साईराज. सामना करेल रुपेश. पाहूया थोडासा सराव होताना दिसतोय साईराजच्या माध्यमातून, थोडासा कान मंत्र दिला जातोय रुपेश याला स्वप्नीलच्या माध्यमातून. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो साईराज. निश्चितपणे या ग्राउंडवरती आपण त्याला खेळताना पाहतो, परंतु थोडीशी खराब सुरुवात या षटकाची साईराजच्या झालेली पाहायला मिळते. एक अवांतर धावेने पुन्हा एकदा एक बाह्य चेंडू, पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत मात्र भर पडला या 2 धावांनी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 धावांवरती. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता, तेवढाच चांगला फटका मारलाय तो रुपेश यानं. या 1 धावेने धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 डिजिट 10 धावांवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. आणि पुन्हा एकदा चांगला फटका रुपेशच्या बॅटमधनं पाहायला मिळते. या 1 धावेने धावसंख्या उंचावले, धावसंख्या जाऊन पोहोचलोय 11 धावांवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. निश्चितपणे या षटकातील दुसऱ्या षटकातील थोडीशी खराब सुरुवात केली होती साईने, परंतु चांगला कमबॅक करत असतानाच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती रुपेशच्या माध्यमातून. या 2 धावा मिळतात संघाला. धावसंख्येत मात्र बदल होते, धावसंख्येत जाऊन पोहोचले 13 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावले 13 धावांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र चेंडू हलकेच कटावलाय, हलकेच ढकललाय, दिशा दाखवली आहे, चेंडू पाठवलाय. एक
डिक्लेअर झोन मध्ये या एक धावे धावसंख्या मात्र उंचावल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा. आता मात्र हलकेच चेंडू कटवण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 धावांवरती. डीजे मास्टर तर तिसरं षटक घेऊन आलाय नदीम. निश्चितपणे एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावू का नको, धावू का नको असं करत असताना शेवटी धाव घ्यावीच लागली. निश्चितपणे याचा फायदा होतोय तो साई कृपा संघाला दुसरा षटक घेऊन वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं तिसरा षटक घेऊन आलाय तो नदीम. थोडीशी मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे होता यष्टीच्या मागे. गचाळ यष्टी रक्षण महमूद याच्याकडनं पाहायला मिळते आणि या एक धावेने निश्चितपणे धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 धावांवर. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला फटका आणि आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत चौकार. रुपेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 21 धावांवरती. पंचांकडे सोयी चेंडूसाठी दाद मागण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगला चेंडू, आखूड चप्प्याचा चेंडू आणि पॅव्हलियनचा रस्ता दाखवतोय तो रुपेश याला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 21 धावांवरती. एक गडी बाद झालेला आणि हा तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. आणि फलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो तो आधिराज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. साईराज आणि आधिराज एकाच संघामध्ये खेळताना पाहत आहेत. गोलंदाजाला थोडीशी माहिती देतो त्याच्या फलंदाजीबाबत, कशा प्रकारे फटकेबाजी करतो. आधिराज लेगच्या दिशेने चेंडू कटावलाय. चेंडू डाकतोय डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावेने निश्चितपणे धावसंख्या वाढली आहे ती 22 धावा. चांगली फटकेबाजी करत होता रुपेश. थोडीशी मला वाटतं घाई करण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या थोडीशी जलद गतीने वाढवण्याच्या नादामध्ये रुपेश मात्र बाद झाला आणि त्याची जागा सांभाळण्याकरता मैदानात आला आधिराज. आता सलामीला आलेला शुभम. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पहिल्या सामन्यात त्याने चांगला खेळ करून दाखवला होता. दुसऱ्या सामन्यात देखील त्याला चांगली फटकेबाजी निश्चितपणे करावी लागणार आहे. आणि चांगला फटका पहिल्या चेंडूवरती. चांगला समाचार घेतलाय आशिषच्या चेंडूचा. या 2 धावेने मात्र धावसंख्या बदलले. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र बाईज व्हाईट +1 अशा एकूण 2 धावा निश्चितपणे मिळत आहेत. यष्टीच्या मागे गच्चाळ. यष्टी रक्षण करतोय तो महमूद आणि मात्र याचा फायदा निश्चितपणे होतोय साई कृपा संघाला. या 2 धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावांवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. थोडीशी द्विधा मनस्थितीत बॅटिंग करतोय मला वाटतं शुभम. आणि आता मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा 2चा फटका. या 2 धावेने धावसंख्या उंचावले. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर समाधान लागणार आहे ते शुभम याला आणि संघाला. धावसंख्या मात्र उंचावले. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. आता मात्र पुढे सरसावून चांगला फटका शुभमच्या बॅटमधनं येतोय खणखणीत चौकार. या 4 धावांनी मात्र धावसंख्येने मुसंडी मारले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 धावांवरती. शेवटच्या चेंडूवर मात्र तंबूचा रस्ता पार दाखवतोय तो शुभम याला आणि जिंकण्याकरता 34 धावांचं लक्ष ठेवलंय पद्मदुर्ग वॉरियर्स संघासमोर. एक चांगली मोठी धावसंख्या उभी करण्यात निश्चितपणे यश आलंय ते साई कृपा संघाला.
तर डीजे मास्टर थोडस मनोरंजन करायचंय रसिक प्रेक्षकांचं. तर धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तर मनीष जंजीरकर यांच्याकडनं साहिल नांदगावकर आणि तरंग गोंजीसाठी प्रत्येकी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. एकविरा स्टार संघातील खेळाडूंनी हे पारितोषिक निश्चितपणे घेऊन जायचंय. मनीष जंजीरकर यांच्याकडून साहिल नांदगावकर आणि तरंग गोंजीसाठी प्रत्येकी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपलं प्राइज घेऊन जायचंय मित्रांनो. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. अटीतटीची लढत असणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकवू शकेल आणि पुढे वाटचाल करू शकेल. तर एका संघाला कोणत्या तरी एका संघाला येथे मात्र पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या ट्रॉफी मानाच्या ट्रॉफीवरती आपली छाप छोडण्यासाठी. तर पहिलं षटक घेऊन आलाय साई कृपा संघाकडनं स्वप्नील आणि फलंदाजी करता आलाय पद्मदुर्ग वॉरियर्स या संघाकडनं आशिष आणि मेहमूद. तर एकविरा स्टार संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर हे पारितोषिक निश्चितपणे घेऊन जायचंय. तर चांगला फटका होता आणि नशिबाची साथ मात्र एकविरा स्टार संघाकडे आहे. सॉरी साई कृपा संघाकडे आहे. पंचांना चेंडू आदळला आणि मैदानातच राहिला आणि या एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. ते आशिष आणि महमूद याला चांगला फटका होता निश्चितपणे, परंतु नशिबाची साथ मात्र साई कृपा संघाकडे आहे. तर पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावेने धावसंख्या बदलली. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. तर शुभम करण्यासाठी येथे पारितोषिक आलेलं आहे. अमेय सुभेदार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे एक चौकारासाठी. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. 4 चेंडू 4 धावा झाले आहेत. पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून निश्चितपणे पाहायला मिळालं. निश्चितपणे एक धाव आपल्या संघाकरिता वाचवतोय तो शुभम. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण सुयोगच्या माध्यमातून निश्चितपणे धावचीतची संधी थोडी 50-50 होती मला वाटतं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते ती 6. दुसरं षटक पाहूया कोण घेऊन येतोय. प्रसाद माळी दुसरं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. अधीरच जातोय थोडं गोलंदाजाच्या दिशेने आणि यष्टीच्या मागे आपल्याला पाहायला मिळणार आहे तो स्वप्नील शौलकर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रसाद. दुसरं आणि निर्णायक षटक घेऊन आलाय प्रसाद. थोडासा वेळ घेतोय टाइम घेतोय आणि पहिला चेंडूवरती मात्र बळी मिळवतोय तो प्रसाद. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिल्या विकेटचं पतन होतंय. चांगली गोलंदाजीची सुरुवात करतोय साई कृपा संघाकडनं प्रसाद. तर आशिषच्या बाद होण्यानंतर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो साईराज आणि चांगला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण कैफ याच्याकडनं आणि दुसऱ्या विकेटचं पतन. महमूद बाद होतोय. धावचित होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर चांगला फटका होता निश्चितपणे साईराजाच्या बॅट मधनं आला होता. पुन्हा एकदा चांगला फटका आणि धावा मिळत आहेत 2. एक छोटासा प्रयत्न केला होता शुभम यानं. या 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 धावांवर.
चांगली षटकाची निश्चितपणे सुरुवात केली ती प्रसाद यानं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे मित्रांनो या षटकातील. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती करतोय तो प्रसाद. काहीसा बांधून ठेवलाय पद्मदुर्ग वॉरियर्स संघाला. आणि आता मात्र पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि धावचित झालाय. आपलं खातंही खोलू शकलेलं नाहीये. विवेक बाद होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर विवेकच्या बाद होण्यानंतर मैदानात पाहायला मिळतो तो अरफात पालोजी. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू, कोणतेही धाव मिळणार नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळतंय ते प्रसादच्या माध्यमातून. एक दबावात ठेवलंय फलंदाजांना. निश्चितपणे धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 8 धावांवरती. आता मात्र थोडस कठीण होतोय हा सामना डीजे मास्टर. तोपर्यंत थोडस मनोरंजन करायचंय रसिक प्रेक्षकांचं. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. स्वप्नील चौलकर गोलंदाजी करता आलाय आणि त्याला माहिती आहे सायराजची फटकेबाजी कशा प्रकारची असते. त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे स्वप्नील याचा. पंचांकडे बाह्य चेंडूसाठी दाद मागत होता परंतु पंचांनी फेटाळून लावले. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावले 9 धावांवरती. पुढे सरसावून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. निश्चितपणे सफल देखील होतोय या प्रयत्नामध्ये. साईराज या 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावांवरती. पाहूया काय करतोय अरफात पालोजी. सिंगल सिंगल से काम नहीं होगा, दुक्का चौका में डील करो जी. अरफात पालोजी याला काहीतरी कान मंत्र निश्चितपणे दिलाय साईराज याने. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करता आणि निश्चितपणे मोठा फटका खेळण्याच्या नादात. तर पुन्हा एकदा जाऊयात सामन्याकडे. चांगला फटका होता अमोदच्या बॅट मधून आला होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय तो प्रसाद. अभिजित भाईदे आपण जिथे कुठे असाल कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय. अभिजित भाईदे. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. 4 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यात बांधून ठेवलंय निश्चितपणे पद्मदुर्ग वॉरियर्स संघाला. स्वप्नील यानं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोद याचा. तर या 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 11 धावांवर. आणि जिंकण्याकरिता 34 धावांचं लक्ष्य असणार आहे. तर 6 चेंडू 23 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्क वरती निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय बाबांचं स्वप्न उराशी घेऊन आलेला माझा परम मित्र शुभम करडे. आणि चांगली सुरुवात निश्चितपणे आपल्या गोलंदाजीची ते केलेली आहे. शुभम यानं फलंदाजीत धार दाखवले त्याचप्रमाणे गोलंदाजीत देखील धार दाखवतोय. चांगला फटका साईच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. येतोय खणखणीत चौकार. धावा मिळतात 4. या 4 धावांनी मात्र धावसंख्येने उसंडी मारले. धावसंख्या जाऊन पोचले ती 15 धावांवरती. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची गरज असणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल शुभम याला. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण परंतु
एक धाव घेण्यापासून काही सॉरी निर्धाव चेंडू साईने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय दर्शवलाय आणि पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र थोडस सामना निश्चितपणे कठीण झालाय आणि त्याचं प्रेशर निश्चितपणे आपण मैदानात पाहू शकतोय. एक चेंडू शिल्लक. धन्यवाद डीजे मास्टर. तर पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न होता नदीम याचा. प्रथम क्रमांक आहे सायकल प्लस इतर 7 बक्षिसे. आकर्षक बक्षिसे निश्चितपणे असणार आहेत. तर चालू सामन्याकरता तेजस भायदे आणि ओमकार गुरव यांच्याकडून शुभम करण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. शुभमने आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर मित्रांनो टीके केबलच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या हा सामना पाहता येणार आहे. या मॅचचा आनंद लुटता येणार आहे 29 नंबरच्या चॅनल वरती. तर आजच्या सामन्याकरता टीके केबलने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. तर चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय साई कृपा संघाचा. फलंदाज कोण असेल तर फलंदाज मित्रांनो एक अंदाज बांधायचा आहे. आणि बाबांचं स्वप्न उराशी बाळगून मॅच खेळण्यासाठी या सामन्यात ज्याने सहभाग घेतला होता असा माझा मित्र शुभम करडे. तर प्रयासजी वर्सोलकर यांच्याकडनं बाबांचं स्वप्न उराशी बाळगलेला माझा मित्र शुभम यास 19.5 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर शुभमने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आणि राकेश सोगले मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण आपल्या हस्ते बहाल करायचा आहे शुभम करडे यास. तर मनोरंजन करायचंय रसिकांचं. डीजे मास्टर थोडस बीट्स होऊन जाऊ द्या. तर धन्यवाद डीजे मास्टर. निश्चितपणे दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलाय माझा मित्र शुभम करडे. बाबांचं स्वप्न निश्चितपणे उराशी बाळगणारा हा माझा मित्र शुभम. तर शुभम पहिली मॅच हारला होतास निश्चितपणे थोडासा दबाव दिसत होता. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील खराब होत होतं. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला कमबॅक केला, चांगली फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी केलीस. तर या अनुभवाबद्दल निश्चितपणे आम्हाला सांग. कुणी तुला कानमंत्र दिला, कशा प्रकारची रणनीती तू आखत होता स्वतःच्याच मनामध्ये, थोडंसं आम्हाला विश्लेषण कर. माझ्या कॅप्टननी मला सपोर्ट केला आणि आम्हाला कॉन्फिडन्स फुल दिला.
तर धन्यवाद शुभम, पुढील सामन्याकरता देखील तुला खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे तू बाबांचं स्वप्न पूर्ण करशील ही मला निश्चितपणे आशा आहे आणि पुढच्या सामन्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा. तर अमित गोंजी यांच्याकडनं पुन्हा एकदा